जामवाडीतील कबड्डीपटू अनिकेत तुकाराम हिप्परकर वय 21 याच्या खून प्रकरणी संशयित मंगेश उर्फ अवधूत संजय आरते वय 27 व राजू कलाल वय 18 या दोघांना अटक केली आहे। तर चौघा अल्पवयीन युवकाची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। मृत अनिकेतचे संशयित मंगेशच्या नात्यातील एका तरुणीशी असलेले प्रेमसंबंध आणि पूर्वीचा वाद यातून खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कबड्डीपटू अनिकेत याचे संशयित मंगेश याच्या नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते। यावरून दोघांमध्ये वाद झाला होता। तसेच गत वर्षी 22 ऑक्टोबर 2023 रोजी संशयित मंगेश याच्या वाढदिवशी दोघांमध्ये वाद झाला होता। मृत आणि संशयित एकाच मंडळाचे खेळाडू होते, परंतु त्यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरूच होती। 8 दिवसापूर्वीही त्यांच्यात वाद झाला होता। यातूनच मंगेश याने त्याचा काटा काढण्याचे ठरवले। त्याच्या सांगण्यावरूनच जय कलाल आणि चौघा अल्पवयीन युवकांनी मंगळवारी सायंकाळी 4:45च्या सुमारास मरगुबाई मंदिराजवळ अनिकेतवर हल्ला चढवला। त्याच्या पाठीवर, डोक्यावर, कमरेवर वार केले। हल्ल्यात तो मृत झाल्याबरोबर 6 जण पसार झाले। खुनानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे व पथकाने तातडीने तपासाची सूत्रे हलवली। गुन्हे प्रकटीकरणचे पथक शोध घेत असताना पोलीस अंमलदार संतोष गडवे, गौतम कांबळे यांना संशयित नदीकाठाजवळ लपल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पथकाने तिकडे धाव घेतली। परिसरात पाठलाग करून 6 जणांना ताब्यात घेतले। प्राथमिक तपासात मुख्य सूत्रधार मंगेश असल्याचे स्पष्ट झाले, तर हल्लेखोर 5 जण अल्पवयीन असल्याचे समजल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले। बुधवारी सकाळी त्यांची बाल सुधारगृहात रवानगी केली। चौकशीत जय कलाल याला 18 वर्षे पूर्ण झाल्याचे समजल्यानंतर त्याला सायंकाळी ताब्यात घेतले, तर अटकेतील मंगेशला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता 4 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली। निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक केशव रणदिवे, प्रमोद खाडे, महादेव पवार, अंमलदार विनायक शिंदे, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, संदीप कुंभार, योगेश सटाले, पृथ्वी कोडी आदीच्या पथकाने ही कारवाई केली। मुख्य सूत्रधारांच्या सांगण्यावरून 5 अल्पवयीन युवकांनी खून केल्याचे स्पष्ट झाले। त्यांना ताब्यात घेऊन सुधारगृहात रवानगी केली, परंतु जय कलाल याचे आधार कार्ड मिळाल्यानंतर त्याला 18 वर्षे आणि 5 महिने पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे त्याला सायंकाळी सुधारगृहातून ताब्यात घेऊन अटक केली।